प्रभाग क्रमांक 6 मध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार, नागरिकांचा सत्ताधाऱ्यांविरोधात रोष। आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जुबेर युनुस शेख यांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला। या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा सत्ताधारी पक्षाच्या कारभाराविरुद्ध असलेला तीव्र रोष व्यक्त केला। पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड आणि तोफखाना या प्रमुख भागांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला। या दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशप्पा सराफ, विनायक भिसे पाटील आणि काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार जुबेर युसुफ शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील नगरपरिषदेतील सदस्यांनी कोणतीच कामे केली नाही, त्यांनी फक्त गुत्तेदाऱ्या केल्या, त्यांच्याबद्दल जनतेमध्ये खूप रोष आहे। पाणी, स्वच्छता, रस्ते या मूलभूत सुविधांवर कोणतेही काम झाले नाही। हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। भिसे यांनी स्पष्ट केले की सत्ताधाऱ्यांनी केवळ कंत्राटी कामे करून स्वतःचा फायदा साधला, पण विकासाकडे त्यांचे लक्ष नाही। प्रभाग क्रमांक 6 चे काँग्रेसचे उमेदवार जुबेर युसुफ शेख यांनी नागरिकांच्या तीव्र भावनांना दुजोरा दिला। त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर टीका केली। जुबेर युसुफ शेख म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जनता पूर्णपणे कंटाळली आहे, त्यामुळे जनतेला आता परिवर्तन हवे आहे। या परिवर्तनाच्या इच्छेमुळे जनता स्वतःहून आम्हाला प्रतिसाद देत आहे। महाविकास आघाडीच्या या घरोघरी प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणुकीचे वातावरण तापले असून मूलभूत सुविधांच्या अभावाचा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार आहे। हिंगोली नगरपालिकेचा प्रचाराची रणधुमाळी चालू झाली त्या दिवसापासून आज आम्ही प्रत्येक दिवशी आम्हाला प्रचाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे। त्याचं कारण म्हणजे की आज जनता आणि नागरिक ते सर्वसामान्याच्या जे गोष्टी आहेत त्यामुळे खूप त्यांना त्रास होत आहे आणि त्या कारणामुळे आज या सगळ्या गोष्टीला कंटाळून, सत्ताधाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून जनता ही खूप त्रस्त झालेली आहे। त्यामुळे त्यांना आज परिवर्तनाची आवश्यकता वाटते, त्यामुळे आम्हाला ते स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे। आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य नागरिकाला एक छोट्या छोट्या गोष्टी लागत आहे। पाण्याचा प्रश्न असो, नाल्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा आपले छोटे जे प्रश्न राहतात, पण या छोट्या प्रश्नावर आजचे लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हे आतापर्यंत कानाडोळा करत आलेले आणि पाठ दाखवत आलेल्यामुळे आज नागरिक या गोष्टीला तर कंटाळून आम्हाला सांगत आहे की तुम्ही आता हे परिवर्तन, हे छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन आम्ही तुमच्या सोबत आहे। बघा, प्रतिसादात जे तुम्ही विचारलं ते अतिशय चांगला प्रतिसाद आहे। लोकांच्या मनात नवीन उमेदवाराबद्दल अतिशय आकांक्षा, इच्छा त्यांच्या अशा फार दृढ आहेत। त्यांना असं वाटते की हे नवीन लोक यावं, कारण की जुने उमेदवार हे गुत्तेदारी करतात, स्वतः कॉन्ट्रॅक्टरशिप करतात आणि पैसे कमवण्याच्या माध्यमातून हे काम करतात। म्हणजे राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे त्यांचं मूलभूत त्यांचं स्लोगन आहे। परंतु आमचे उमेदवार कुठलेही, आमचे उभाटा असो, राष्ट्रवादी असो, आमचे शरद पवार गटाचे किंवा काँग्रेस असो, या तिन्ही उमेदवारातले कुठलेही उमेदवार जे निवडून येतील ते कुठल्याही प्रकारचा नगर परिषद मध्ये गुत्तेदारी करणार नाहीत। राहिला प्रश्न तुमचा इथल्या समस्या, बघा सगळ्या गोष्टीच्या मुबलक अशा सुविधा असताना सुद्धा नगरपालिकेमध्ये, परंतु लोक मूलभूत सुविधा ज्या लोकांच्या आहेत त्या मूलभूत सुविधेकडे लक्ष देत नाहीत। घाणीचं साम्राज्य महत्वाचं, जे सगळीकडे तुम्ही पाहून घ्या की सगळीकडे घाण पडलेली आहे, जे प्रामाणिकपणे उचलत नाहीत। दुसरी गोष्ट, माझे वडील असो का आजोबा असो, त्या काळामध्ये दर दुसऱ्या दिवशी, दर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी नळ यायचे। आता 7 दिवसानंतर मी कधी नळ येत नाही, 10व्या दिवशी नळ येतात। सर्वसामान्य परिवारामध्ये एक टाकी किंवा एक असा प्लास्टिकची टाकी 200 लिटरची किंवा छोटे 2-3 भांडे असतात, ते जास्तीत जास्त 2 दिवस पाणी पुरते, पण 10 दिवस त्यांनी काय करायला पाहिजे पाण्यासाठी। तर हे अतिशय महत्वाची प्रॉब्लेम, सगळ्या हे जे भाग आहे इथे सर्व लोकांना अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम, भेडसावणारा प्रॉब्लेम आहे, त्रासदायक प्रॉब्लेम आहे। स्वच्छता नसल्यामुळे गल्लोगल्ली लेकरं बिमार पडण्याची शक्यता आहे, घरात बिमारी फैलण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे या 2 गोष्टी तर अतिशय महत्वाच्या आहेत। लाईटचा पण प्रॉब्लेम आहे, पण तो दुरुस्त तरी करता येते, पण या 2 गोष्टी अति महत्वाच्या असल्यामुळे आम्ही या गोष्टीला, जसं आमचं निवडणूक झाली त्याच्यानंतर सुरुवातीला अतिशय तातडीने कामाला लागू आणण्याचा प्रश्न नाही, कारण की जे जुने लोक आहेत त्यांच्या विरुद्ध ह्या जनतेमध्ये खूप रोष आहे। कारण की मागच्या काही काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, यावर या लोकांनी कुठलंही काम केलेलं नाही। जसं की आता दादा म्हणल्यासारखं की हे सर्व लोक गुत्तेदार आहेत, हे गुत्तेदारी करतात।
आणि त्याच्यामुळं हे काही यांचं काही विकासाकडे लक्ष नाही. पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्वच्छतेचा प्रश्न आहे. तर हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत. तर जुन्या लोकांनी काम न केल्यामुळं आमच्या सोबत जवळपास आम्ही नवीन लोकांना संधी दिलेली आहे आणि जवळपास सगळेच लोक यंग जनरेशनचे लोक आहेत. तर ह्या जुन्या लोकांना बाद करावं असं आम्ही जनतेला आवाहन करेल. त्यांना उद्यापासून जे आहे तर तर आम्ही महाविकास आघाडी आमची एकदम घट्ट आहे आणि कुठल्याही प्रसंगी तोंड द्यायला तयार आहे. परंतु त्या महायुतीमध्ये हे एकमेकावर कुरघोडी करत आहेत. शिंदे सेना आणि भाजप हे दोघंही एकमेकावर कुरघोडी करत आहेत. हे दोघंच भांडत आहेत आणि ज्यावेळेस कुठल्याही निवडणुका येतात त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा शिंदे गटाचे लोक असतील, हे एकमेकावर खालच्या स्तरावर जाऊन आरोप करतात आणि हे आरोप प्रत्यारोप लहान मुलं कसं भांडतात त्या प्रकारे हे भांडतात. तर हे फक्त लोकांच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत याच्यापासून लोकांचं ध्यान हटवण्यासाठी किंवा त्याच्यापासून ध्यान दुसरीकडे जावं या उद्देशाने हे लोक एकमेकावर टीका करत असतात. हे यांचं भांडण फक्त तात्पुरतं आहे आणि हे सगळे लबाड लोक आहेत. हे काही हिंगोली शहराचा विकास करू शकत नाही. त्यामुळं आमचं आव्हान आहे लोकांना की जनतेला की बाबा नवीन लोकांना तुम्ही संधी द्या. आपण मराठीत एक म्हण यथा राजा तथा प्रजा, जसा गुरु तसा चेला. कारण की शिंदे सेना जी निर्माण झालेली ही गद्दारी करून फोडाफोडी करूनच निर्माण झालेली आहे आणि त्याच प्रत्यांश किंवा त्याच हे हिंगोलीमध्ये आपल्याला चित्र दिसायला लागलेलं आहे. कारण की त्यांनी तिथं फोडाफोडी केली, तिथं हे हिंगोलीमध्ये हे इथला जो कन्नूरचा आमदार आहे हे फोडाफोडी करून भाजपचे पळवत आहे, भाजप त्यांचे पळवत आहे. तर हे फोडाफोडीचं राजकारण हिंगोलीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि इथलं राजकारण खालच्या स्तरापर्यंत चाललेलं आहे.